इयत्ता 8वीच्या सुलभ भारतीच्या पुस्तकामध्ये मी चित्रकार कसा झालो हा धडा आहे. लेखकाचं नाव आहे ल म कडू. आता हे जे लेखक आहेत यांनी काही स्वतःच्या अनुभवांवरून वगैरे याच्यामध्ये दिलेली आहे धडा आहे. त्याच्याबद्दल त्यांच्या बालपणाच्या काही आठवणी वगैरे सुद्धा आहेत. इथे आपल्याला खाली प्रश्नोत्तरं दिलेली आहे आणि ह्या प्रश्नांची उत्तरं काय आहेत हे आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. जर तुम्ही पहिल्यांदाच हे चॅनल बघत असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला असेच अजून अनेक व्हिडिओज बघायला मिळतील आणि सगळ्या प्रश्नांची उत्तरंसुद्धा मिळतील. तसेच ह्या चॅनलवरती काही निबंध आणि व्याकरणसुद्धा दिलेलं आहे, तर तेही तुम्हाला बघायला मिळू शकतं. त्यासाठी तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल. प्रश्न पहिला, उत्तर लिहा. त्यांनी प्रश्न विचारला आहे, लेखकाचे पाठात कलेसंबंधी विवरणलेले 2 विषय, म्हणजे कोणत्या 2 कलांचं वर्णन या पाठात केलेलं आहे. त्या 2 कला आहेत चित्रकला आणि मूर्तिकला. चित्रकला आणि मूर्तिकला. दुसरा प्रश्न आहे, काय ते सांगा. प्रश्न दुसरा, काय ते सांगा. मूर्तीला तडे जाऊ नये यासाठी लेखकाला सापडलेला उपाय. त्याचा उत्तर आहे घोड्याची लीद. घोड्याची लीद म्हणजे घोड्याचं शेड. मूर्तीला तडे जाऊ नयेत यासाठी लेखकांनी घोड्याची लीद वापरली. दुसरा प्रश्न काय, लेखकाचा कॅनव्हास कोणता होता. त्याचं उत्तर आहे पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत आणि सपाट झालेले लांबरुंद खडक हा लेखकाचा कॅनव्हास होता. काय आहे, पाण्याच्या प्रवाहामुळे गुळगुळीत आणि सपाट झालेले लांबरुंद खडक हा लेखकाचा कॅनव्हास होता. यानंतर पुढचा प्रश्न त्यांनी दिलेला आहे, आकृती पूर्ण करा. प्रश्न तिसरा, आकृती पूर्ण करा. लेखकाने त्यांच्या खेड्याचे सांगितलेले विशेष. तर त्यांचं खेडं काय होतं, निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. निसर्गरम्य आणि सुसंस्कृत. प्रश्न दुसरा काय आहे, लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. लेखकाच्या खेड्याचे सौंदर्य वाढवणारे घटक. जंगल, नदी, डोंगर, रान. कोणते 4 घटक आहेत, जंगल, नदी, डोंगर आणि रान. प्रश्न चौथा आहे, योग्य जोड्या जुळवा. अ गटात त्यांनी काही रंगांची नावं दिली आहेत आणि ब गटामध्ये तो रंग कुठून लेखकाला मिळाला ते दिलेलं आहे. तर आता आपण याच्या जोड्या अशा जुळवल्या आहे. झाडांच्या पानांपासून हिरवा रंग मिळाला, म्हणजे अ ची जोडी आहे 4. झाडांच्या पानांपासून हिरवा. दगडांपासून पिवळा, म्हणजे आ ची जोडी आहे 1. दगडांपासून पिवळा, आ 1. ई आहे, काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून लेखकाला जांभळा रंग मिळाला. काटेसावरीच्या फुलातील परागकणांपासून जांभळा रंग मिळाला. जांभळा आहे दुसरं, म्हणून ई 2. आणि दुसरा ई शेंद्री झाडाच्या बियांपासून मिळाला भगवा रंग, त्यामुळे ई ची जोडी आहे भगवा 3. प्रश्न 5वा, एका शब्दात उत्तर लिहा. बघा मित्रांनो, याचं उत्तर फक्त आणि फक्त एका शब्दात द्यायचं आहे. काय आहे पहिला प्रश्न, बांबूच्या कोवळ्या काडीपासून तयार व्हायचा ब्रश. रंग करण्यासाठीचं, रंग लावण्यासाठीचा जो ब्रश आहे तो लेखक कशापासून करायचा, बांबूच्या कोवळ्या काडीपासून. चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद खडक. चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद खडक.
लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या मूर्ती. लाल भडक मातीपासून तयार केल्या जायच्या त्या मूर्ती. ओलं असताना जसं असतं तसंच वाळल्यावरही राहतं, ते आहे गाईचं शेण. घोड्याच्या शेणाला काय म्हणतात? त्याचं उत्तर आहे लीद. तर अशी सगळ्या प्रश्नांची उत्तरं आहेत. तुम्ही जर चॅनल तुम्हाला आवडलं असेल, उत्तरं जर तुमची मनाजोगी तुम्हाला मिळाली असतील तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.